प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या कार्यक्रमाला आज खरं तर लातूरकरांच्या आनंदामध्ये हा भर घालणारा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, त्याहीपेक्षा आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आदरणीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब, आदरणीय सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, माजी मंत्री आणि आमदार आदरणीय संजीवभाऊ बनसोडेजी, आदरणीय आमदार विक्रम बाप्पा काळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आमच्या भगिनी श्रीमती उषाताई पाटील, आमच्या महापौर श्रीमती जयश्रीताई सोनकांबळे, आमच्या भगिनी अर्चनाताई पाटील चापोरकर, जिल्हाधिकारी भारतजी बाष्टवाड साहेब, पोलीस अधीक्षक श्री अमोलजी तांबे साहेब, श्रीमती या नगरीच्या प्रथम नागरिक या ग्रामपंचायतच्या सरपंच आदरणीय संगीताताई पतंगे, जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीपजी ढेले, विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर उदयजी मोहिते, आदरणीय ॲडव्होकेट व्यंकटरावजी बेदरे, गोविंदरावजी भोसले, ज्ञानेश्वरजी बिरादार, कविताताई गोरे, शिवकन्याताई गोडबर्ले, बालाजीराव शिंदे, रेखा गायकवाड, आर्किटेक्ट कृष्णकुमारजी बांगड, NHMचे कार्यकारी अभियंता संजय नारखेडे, बांधकाम व्यावसायिक बालचंद्र चौधरी, मंचावरील चुकून आता अनेकाचे नाव करत आहे मान्यवर सगळीच मान्यवर मंडळी, समोरील प्रतिष्ठित नागरिक मंडळी आणि भगिनी बंधूंनो, खरं तर आज अतिशय आनंदाचा दिवस आमच्यासाठी आहे. साधारण 17-18 वर्षापासून GMC झाल्यापासून लातूरला सिव्हिल हॉस्पिटल व्हावं अशी लातूरकरांची मागणी, अनेक वर्षांचा संघर्ष. तर आज दिग्रत्न दिसले मला आत्ता त्यांचा लातूर, आपलं लातूर माझं लातूर या संकल्पनेनं या लातूरमध्ये चळवळ उभा केली. त्यावेळेस सगळे पत्रकार मित्र, आता सगळ्यांचे नाव घेणं उचित नाही पण अभय मिरजकर असतील, ते असतील, अनेक आमची मित्रमंडळी, खरं म्हणजे पत्रकारांनी या देशामध्ये म्हणा किंवा या महाराष्ट्रामध्ये पत्रकारांनी एखाद्या सामाजिक विषयासाठी विशेषतः इतकं साखळी उपोषण 15-15 दिवस महिनाभर घेतलं, या आजच्या या यशामध्ये त्यांचा सुद्धा वाटा आहे. या निमित्तानं मी मान्य करेन. खरं म्हणजे मला आता आठवण येते ही जागा देण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर कैलासवासी त्यांनी खूप मोठं योगदान या निमित्तानं दिलेलं आहे. मी ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांकडे काम करत होतो त्यावेळेस पेपरला बातमी आली होती की 12 वर्षापासून लातूरचं रुग्णालय प्रतीक्षेत म्हणून. मी ते माननीय मुख्यमंत्री महोदयांना दाखवली. साहेबांनी तिथं कॉन्फिडन्स घेतला आणि त्यावेळेसचे कलेक्टर पांडुरंगजी पोले होते, मला आठवत आहे, आणि मला स्वतः पाठवलं साहेबांनी या ठिकाणी. मी आणि पांडुरंग पोले साहेब त्यावेळेस लातूरच्या चारही दिशेला कुठं आपल्याला फिजिबल बघता येईल यासाठी आम्ही स्वतः फिरलो. बाबूराव खंदारे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा खूप आग्रह होता की गंगापूरला हवा म्हणून. त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे खूप पाठपुरावा केला. साहेब पण आम्हाला सांगितलं की तिथे होतं का बघा, त्याचा पाठपुरावा आहे, पण ॲम्ब्युलन्स जायला यायला तो जो रस्ता लागतो रिचेबल तो होत नव्हता. आणि खऱ्या अर्थाने मी लातूरचा नागरिक म्हणून हा विचार केला की लातूर तिकडच्या तिन्ही दिशेला वाढतंय पण इकडे लातूर वाढत नाही. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली, बाबूरावची जागा बरोबरच आहे, गंगापूरची पण चांगली आहे, पण लातूर वाढतं त्या दिशेला या दिशेला अवसर रोडला, पण लातूर इकडे वाढतच नाही. म्हणून खास करून या भागात करायचा मी आग्रह धरला आणि मुख्यमंत्री महोदयांनी माझी विनंती मान्य केली. आणि मी म्हणलं तर जागा बघितली तर आम्ही पोलिसाच्या ठिकाणी येऊन गेलो आम्ही त्या दिवशी, आणि मग आम्ही जागा सजेस्ट केली. पण या राज्याच्या इतिहासामध्ये कृषी महाविद्यालय किंवा कृषीची जागा आतापर्यंत दुसऱ्या डिपार्टमेंटला कधी दिली गेली नाही. हा एक तिढा या निमित्तानं झाला होता. आणि मग भाऊसाहेब फुंडकर साहेबांनी बोलले, मग भाऊसाहेब फुंडकर त्यावेळेस VCला बोलले, सगळ्या EC मेंबर्सना बोलले गेलं, आणि मग ही जागा मिळाली आहे. ही महाराष्ट्रातली आफातात्मक जागा आहे, ही लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला मिळालेली आहे. त्यामुळे या निमित्तानं कैलासवासी भाऊसाहेब फुंडकर यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांचं स्मरण या निमित्तानं करतो. आणि जसं आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं, खरं म्हणजे आम्ही त्या दिवशी बसलो होतो, पूर्ण नकाशाही बघितला, आणि त्या दिवशी माझं म्हणणं होतं बांगड साहेबांना, आजही माझं म्हणणं आहे, आमचं औषधाचं हॉस्पिटल 100 बेडचं 10 कोटीचं आहे. इथलं हॉस्पिटल 100 बेडचं 27-27 कोटीचं कसं होऊ शकतं? त्यामुळे तुमचे निकष जे आहेत
म्हणजे जी काय IPHS चे निकष आहेत त्या निकषामध्ये कसं बसवलं याचाही विचार पुन्हा व्हायला पाहिजे. तुम्ही खोल्यामध्ये ऍडजस्टमेंट कराल तर ते जमणार नाही, कारण लातूरच्या इतिहासामध्ये हा संघर्षाने मिळवलेला विषय आहे. लातूरकरांनी रस्त्यावर उतरले, लातूरकरांनी संघर्ष केलाय. त्या निमित्तानं इथलं बांधकाम उत्तम क्वालिटीचं व्हायला पाहिजे आणि या मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला आहे त्यानंतर लातूरच असं हॉस्पिटल व्हायला पाहिजे. असं हॉस्पिटल आम्हाला लातूरला अपेक्षित आहे. कारण आता 100 बेडचं हॉस्पिटल माझ्याकडे आहे, निलंग्याला आहे, उदगीरला तुझ्याकडे आहे. पण या ठिकाणी मोठ्या हॉस्पिटलची आवश्यकता आहे. 500 बेडचं हॉस्पिटल तुम्ही आता प्रपोज केलेलं आहे. पण माझं अजूनही म्हणणं आहे NHM कडून मला वाटत नाही होईल म्हणून माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे, आपण ADB कडून इन्फ्रावर पैसे घेतो. याही हॉस्पिटलला या राज्यातले 20 हॉस्पिटल ADB करत आहे. मग लातूरचं का नाही? लातूरचे हॉस्पिटल ADB व्हायला पाहिजे, कारण ADB कडे फंड आहे, इन्फ्राला पैसे आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आपण जर विनंती केली, खरं तर मी आज तुमचं मी मनातून अभिनंदन करणार आहे. छोटा विषय होता 3.3 कोटीचा, पण यासाठी 5 वर्ष लागले. त्यासाठी राजांना पालकमंत्री म्हणून 17 यावं लागलं आणि कॅबिनेटमध्ये विषय मांडावा लागला आणि मग अपवादात्मक केस म्हणून 3.25 कोटी रुपये राज्यानं भरले आणि मग ही जागा आपल्याला मिळाली. म्हणून आज अभिनंदन करत असताना माननीय पालकमंत्र्यांचं लातूरकरांनी टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे. आज जे दिवस बघायला मिळालाय ते माननीय पालकमंत्री महोदयामुळे मिळालाय, हे जाहीरपणे कबूल आपण या निमित्तानं केलं पाहिजे. कारण त्यांनी लातूरचा नागरिक म्हणून कदाचित आम्ही कमी पडलो असेल, पण लातूरचा पालकमंत्री म्हणून पालकत्व बजावण्याचं काम माननीय पालकमंत्री महोदयाने केलंय. म्हणून मनातून राजे तुम्हाला मानाचा मुद्रा आणि तुमचं मनातून अभिनंदन हेही या निमित्तानं मी आपल्याला करू इच्छितो. खरं तर याचबरोबर पालकमंत्री महोदय आपल्याला बांधकाम खाता आहे म्हणून मी मागणी करतो की आपल्याला या ठिकाणी लातूरला VIPची रेंज वाढलेली आहे. लातूरचं एअरपोर्ट माननीय मुख्यमंत्र्यांनी परवा घोषणा केली आहे की एअरपोर्ट 2 वर्षामध्ये नाईट लँडिंगचं चालू होणार आहे. सोलापूरचं एअरपोर्ट चालू झालेलं आहे. त्या लातूर हे मराठवाड्यातलं छत्रपती संभाजीनगर नंतरचं वाढतं शहर आणि सुसंस्कृत शहर आहे. या ठिकाणी एज्युकेशन हवं आहे, मेडिकल हवं आहे, संख्या एनर्जी वाढलेली आहे. आता सगळी VIP आल्यानंतर राहायला एवढं सुटसुटीत आमच्याकडे विश्रामगृह नाही. म्हणून आपण मनावर घेतलं तर आपण जिथं आज राहिलो त्याच्या बाजूला जी जागा आहे जुनं रेस्ट हाऊस ते 40 वर्षापूर्वीच आहे. त्याही ठिकाणी 30-40 बेडचं चांगलं 30-40 सूटचं एक मोठं भव्य एक रेस्ट हाऊस या ठिकाणी आपण करावं अशी विनंती आपल्याला मी करतो. त्याचबरोबर लातूरचा आजचा सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे तर रहदारीचा आणि नाकाबंदी कोंडी झालेली आहे शहरामध्ये. जी शिवाजी चौक असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल किंवा आणखी कुठल्याही चौकामध्ये आज ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे. त्यामुळे नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळेस विनंती केली की आपण अगोदर कमिशनर सोबत बैठक घ्यावी महानगरपालिकेच्या आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी, SP साहेबांसोबत बैठक घ्यावी, ट्रॅफिकचे चांगले अधिकारी आणावे आणि या ठिकाणी ट्रॅफिकवर मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. हेही तुम्हाला मी या निमित्तानं आवर्जून सांगू इच्छितो. खरं तर जास्त बोलणार नाही, आपण सगळेजण बोलणार आहात, पण या निमित्तानं मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा विनंती आपल्याला करणार आहे की आपण ADB कडून आपण हे हॉस्पिटल घ्यावं. मी परवाच माननीय आपले सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांनाही भेटलो. मी त्यांना विनंती केली, त्यांनी तशी सूचना केलेल्या आहेत. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की या ठिकाणी 500 बेडचं हॉस्पिटल ADBतून घ्यावं. NHMचं तुम्ही प्रस्ताव तयार करणे, पाठवणे, दिल्लीला जाणे ते तुम्हाला माहिती आहे किती अवघड आहे. ADB आपल्या हातात आहे स्टेटच्या. त्यामुळं राज्यातल्या इतर जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल ADBत होत असते तर लातूरचं सुद्धा हॉस्पिटल ADBतून व्हायला पाहिजे अशी माझी या निमित्तानं मागणी आहे आणि आपण ती मागणी पूर्ण कराल अशी या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि अतिशय चांगला कार्यक्रम आज आपण सगळ्यांनी घडवून आणला आणि या कार्यक्रमाला तर लातूरचं स्वप्न होतं, लातूरकरांचं स्वप्न होतं की लातूरला चांगलं हॉस्पिटल व्हायला पाहिजे. आपण ते हॉस्पिटल बघितलं, हे हॉस्पिटल अशा प्रकारचं होणार आहे याचं संपूर्ण श्रेय माननीय पालकमंत्री शिवेंद्रराजे यांना आहे. एवढंच मी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.